आधी तुमचा एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर मात्र पेनल्टी लागेल, याची दखल घ्या. त्यामुळे लवकरात लवकर मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. त्याला नावं माहिती असतील असा खेळाडू आम्हाला कमेंट्री बॉक्समध्ये अपेक्षित आहे. चला, फिल्डिंग टीम जयगडचा राजा टीमकडे एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कृपया या. पहिल्या डावाला सुरुवात. अक्षय सुर्वे पहिल्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील. पण पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता, त्यामुळे पंचांनी ते निर्णय दिलाय नॉट आउट. LBW साठी स्ट्रॉंग अपील. पहिलाच बॉल उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न संघनायक निहार भाटकरचा. तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. टॉस जिंकला जयगडचा राजा टीमने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकामध्ये अक्षय आलाय. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी दमदार केली होती अक्षयने. तो अक्षय दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. कमी गतीचा बॉल टाकलाय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रणव मुरकर. त्याने हा चेंडू एकाच ऍक्शन मध्ये थांबवला. थ्रो केलाय. या चेंडूवर एकेरी धाव मिळाली. आता स्ट्राईक एंडला आलाय रुद्र. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलेला आहे आणि आता बॉल डीप मिड विकेट सीमा पार. पहिला षटकार 6 धावा. पहिल्या बॉलवर अपील केलं. दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव. तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. धाव फलकावर आहे 7 धावा. रुद्रच्या बॅट म्हणून हा षटकार. अक्षयवर हल्ला करण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले चालू आहे. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. हे क्षेत्ररक्षण हे प्रोटेक्शन सध्या बाउंड्री लाईनवर आहे. बाकीचे खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये असताना अक्षय पुन्हा एकदा ते राईट आर्म राऊंड विकेट. पुढे होता बॉल. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थोडासा पुढे टाकला बॉल आणि तिथून लाईन पिक केली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्या. त्यानंतरचा बॉल समोर खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. या षटकामध्ये अक्षयवर थोडासा हल्ला झालाय, परंतु तो देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. 2 षटकार रुद्रच्या बॅटमधून. धाव फलकावर धावा आहे सध्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. पॉवर प्लेचा चांगला वापर केलाय. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे 4 धावा. पहिल्या षटकामध्ये बऱ्याच धावा वसूल केल्या गेल्या. षटकाची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्या. तब्बल 19 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर पॉवर प्ले संपलाय. सुरुवात दमदार झाली ओंकार नांदेश्वर टीम कडून. पहिल्या षटकामध्ये
धावांचा पाऊस पडलाय. रुद्रने धावा काढल्यात तब्बल आतापर्यंत 18 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. टीमची धावसंख्या 19, त्यामध्ये एक धाव फक्त आणि फक्त दियारच्या खात्यामध्ये. लेदर क्रिकेटचा अनुभव, बॅट स्विंग लगेचच आपण बघितलं तर लक्षात येतं की ज्या पद्धतीने बॅट स्विंग आहे, बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये घेतलाय. तो निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचा प्रणव आलाय. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निहारचा. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाही आहे. शॉट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये तिथे एकदा मिळते. एका धाबीने सुरुवात झाली बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची. एका धावी बरोबरच धाव फलकावर धावा आहेत 20. अजून एक वेळा मोठा फटका, तडाका, बॉल चाललाय बॅकवर्ड स्पेल एक सीमा पार. रुद्रच्या बॅटमधून खणखणी चौकार. लागेल पहिल्या डावमध्ये ज्यावेळेला तुम्ही फलंदाजीसाठी येता, एक चांगलं धाव फलक उभारण्याचं काम तुम्हाला पूर्ण करावं लागतं. पण तो गोलंदाज आता प्रणवला व्हेरिएशन करावं लागेल. एखादा स्लोवर वन किंवा फुलरलीनचा बॉल टाकला गेला तर तिथून एखादी विकेट तो ब्रेक थ्रू मिळवला जाईल आणि ते सामर्थ्य आहे या गोलंदाजाकडे. प्रयत्न तर केलाय. पुन्हा एकदा पूल गॅपमध्ये चाललाय. हा बॉल देखील जाईल सीमा पार. चौकार आणि षटकारांचाच पाडा शाळेमध्ये असताना शिकवला या फलंदाजाला. अजून एक चौकार. डोक्याला मुंग्या येतील अशी बॅटिंग केली. दोन्ही गोलंदाजांना सोडलेलं नाहीये. पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली. या फलंदाजाचं नाव आहे रुद्र. दोन्ही टीम मध्ये एक एक रुद्र आहेत. सध्या हा रुद्र अफलातून फलंदाजी करतोय. पुढे होता बॉल, तो देखील फाटवलाय. अजून एक वेळा सीमारेषेची भेट घेण्यासाठी लगातारचा तिसरा चौकार. 4 धावा. रुद्रच्या बॅटमधून क्लास पाहायला मिळतोय. परंतु प्रणव कमबॅक करेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. या बिला देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे धावबादच्या रूपाने आत्महत्या केली असं म्हणावं लागेल. सेट फलंदाज माघारी परतील. फलंदाज रुद्र बॅक टू डग आउट. हर स्ट्राईक एंडला पोहोचला. अखेर स्वतःची विकेट त्यांनी बहाल केली आणि थ्रो कलेक्ट केला गेला. ही विकेट जयगडच्या राजा टीमसाठी महत्वाची होती, कारण आग ओकणारी बॅटिंग आतापर्यंत रुद्रने केली. तो बाद झालाय. धावफलकावर धावा आहेत सध्या 32 धावा. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता त्याचा परिणाम होईल का? मैदानामध्ये साई प्रसाद आलाय. फुललींचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू सोबतच षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर 16च्या सरासरी 32 धावा. एक गडी बाद. ओंकार नांदेश्वर.
2 षटकानंतर 32 धावा आहेत. वेदा टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक आदरणीय अदितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अदितजी पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. वेदा टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक आदरणीय अदितजी पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला 2100 रुपये 2100 अर्थातच 2100 रुपयाची देणगी देखील प्राप्त झाली. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना विनंती, आपण मंचावर असं नसतं बा, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपण मंचावर असं नसतं बा. त्याचबरोबर अजयजी गोरे साहेब, आपल्याला देखील विनंती, आपण देखील अतिथी कक्षामध्ये या. आपले सहर्ष स्वागत. दोन षटकांचा खेळ संपला. 9 फलकावर आहेत 32. एक गडी बाद. ओंकार नांदेश्वर संघासाठी स्टार्ट चांगला मिळाला, परंतु सातत्य ठेवावं लागेल तिसऱ्या षटकासाठी. पार्थ हदनकर गोलंदाजीसाठी दाखल झाले. 32 ला 1. पहिला चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय, डाऊन दी ग्राउंड. लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, खरा फिल्डिंग. आ बैल मुझे मार, आम तो आम और गुठली योंकी विधाम, असंच म्हणावं लागेल. चुकीला माफी नाहीये, चौकार. आपलं देखील इथे स्वागत आणि त्यांचं स्वागत करणारा चौकार आलाय. सुनीलजी बोरकर साहेब, आपल्याला विनंती, मंचावर येऊन असं नसतं बा. मुख्य मंचामध्ये अतिथी कक्ष. पण पहिल्याच बॉलवर इकडे चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 36. पार्थ पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हलक्या हाताने स्टीअर करायचा होता, डबल माइंडेड झाला. बॉलला चावू दिलंय. दुसऱ्याच बॉलवर डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली होती, परंतु दुर्दैवी विकेट आली. रुद्र बाद झाला. त्यानंतर मात्र धावा वाढवायचेत आणि त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आपण साई प्रसादला बघतोय. त्याने पहिल्या बॉलवर चौकार ठोकला, त्यानंतर मात्र डॉट बॉल खेळलाय. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. जयगडचा राजा संघासाठी अजून एखादी विकेट महत्वाची असेल. बॉडीला रोल केलाय, फाईन खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल चाललाय डीप फाईन लीगला. रुद्रने चेंडू थांबवला. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2च्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 38 धावा. 1 विकेट मिळाली, परंतु ती धावबाची मिळाली. त्या पलीकडे गोलंदाज विकेटसाठी प्रयत्न करतायत, त्यांचे ते प्रयत्न सफल होत नाहीयेत. आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे रुद्रने जी डॉमिनेटिंग बॅटिंग केली, पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं, वर्चस्व दाखवलं होतं, परंतु आता विकेटचा शोध सुरू झालाय. पुढे सरसावलाय. स्टेप आउट होत असताना पिकअप शॉट, गाव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. चांगलं टायमिंग, षटकार. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 44 धावा. कमी गतीचा बॉल उलट दिशेने खेळलाय. गती जरी कमी केली तरी मी घाबरणार नाही. मी माझा नैसर्गिक खेळ खेळणार. इथे 2 धावा घेतल्यात. 2च्या मदतीने 46 वर पोहोचलाय धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. या षटकात देखील भरपूर धावा आल्यात. तब्बल 14 धावा 5 चेंडूमध्ये वसूल केलाय. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आणि आता शेवटच्या बॉलवर साई प्रसाद तयार. हलक्या हाताने ग्लान्स करायचा होता. शॉर्ट फाईन लीग मध्ये सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे टेबली. 3 षटकांचा केस संपलाय. धावफलकावर धावा आहेत 47 धावा. 1 गडी बाद.
आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आज जो दुसऱ्या दिवसात आपण दाखल झालोय, आपल्या सर्वांचं स्वागत. सामाजिक बांधिलकीची धुरा जपणारी ही स्पर्धा. चौथ्या षटकाला सुरुवात होते. सुशांत गोलंदाजीसाठी दाखल. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान केलाय. साई प्रसादला जीवनदान. सकाळी आंघोळ करत असताना हातातून ओला साबण निसटावा तसाच बॉल हातातून निसटलाय आणि असा झेल सोडणं म्हणजे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. सोपा झेल. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं, लॉलीपॉप कॅच सोडून दिलाय आणि आता सोडलेला झेल किती विस्फोटक ठरू शकेल. कमरेवर हात घेतलेत, विचार करतोय ये मैंने क्या किया. पण आता विचार करून काहीच होणार नाहीये. मैदानामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक द्यायचंय. जरी झेल सुटला असेल तरी पुढच्या चेंडूंसाठी मला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवर काय झालं याला महत्त्व न देता पुढच्या चेंडूंसाठी बांधिलकी जपावी लागेल. एकदम खात्यामध्ये ऍड झाले. पुढचा चेंडू अकू डब्याचा बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रुद्र दाखल झालाय. अभिला एकदम खात्यामध्ये ऍड झाली. अगदी सोपा झेल सोडला गेला. तो सोडलेला झेल फलंदाजाला आत्मविश्वास देऊन गेला आणि आता तो रंग उधळणार का हा प्रश्न निर्माण झालाय. परंतु समोर आहे गोलंदाज सुशांत, एक युवा गोलंदाज. अकूट टप्प्याचा बॉल, कमेंट्री बॉक्स मध्ये बॉल येईल असं वाटत असताना झेल टिपला होता. मात्र 6 धावा रोखता आलेला नाही. परंतु अनिकेत हळदणकरची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. 100% कमिटमेंट आणि पूर्ण केली. हवेत सुरउडी घेतली आणि बॉल थांबवला. मात्र धावा थांबलेल्या नाहीयेत. 6 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 55 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक चालू आहे 4. सोडलेला झेल बदलणारा खेळ. आता टेन्शन वाढेल. तुमच्या टेन्शनची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्हाला इथे बघायला मिळणार नाहीये. इथे तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. तुमचा खेळ बघायला लोक आलेत. पुढचा चेंडू सुशांतचा पुन्हा साई प्रसाद साठी. या वेळेला चांगला फिरवलाय. यष्टीला अगदी खेटून उभा यष्टी रक्षक कॅप्टन. डॉट बॉल बरोबरच चांगलं कमबॅक. एक षटकार या षटकामध्ये आलाय. एक चेंडू निर्धाव, 2 सिंगल, अजूनही 2 चेंडू टाकायचे. त्यानंतर डेथ ओव्हरचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर धावा आहे सध्या 55 धावा. अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता. बॉल चाललाय शॉर्ट स्टॉप मध्ये, परंतु इकडे फलंदाज बाद झालाय. विकेट आणि अखेर ती विकेट मिळाली. साई प्रसाद बाद झालाय. आता पार्थने एक मोठा श्वास घेतला असेल. तो म्हणत असेल एकदाची विकेट मिळाली. दुसरा धक्का बसतोय साई प्रसादच्या रूपाने. 55 या धावसंख्येवर. चौथ्या षटकाला एक चेंडू अजूनही शिल्लक आणि बाहेरून आता सल्ला दिला जातोय. कारण ज्या तालमीत हे खेळाडू तयार झालेत त्या तालमीची वस्तात बसलेत खुर्चीमध्ये आणि मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक वस्तात सध्या मुख्य मंचावर आहेत. ते सल्ला देत आहेत. येणाऱ्या चेंडूवर तुम्हाला काय करायचंय. सतीश हळदणकर सध्या मग्न झालेले आहेत. ते सांगतायत चांगलं कामकाज करा. एक चेंडू अजूनही शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय साई पेडणेकर. एक साई बाद झाला, दुसरा साई आलाय. मात्र सुशांतचं कौतुक करावं लागेल. षटकार आला त्यानंतर देखील त्याने विकेट मिळवली. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. फ्लाय स्लिप आता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने पाठवलाय. शॉर्ट स्टॉप मधून आता फ्लाय स्लिपला प्लेअर आणलाय. थोडासा बदल केलाय. शेवटचा चेंडू वरती होता चेंडू, त्याला स्टिअर केलंय. बॉल बॅकवर्ड पॉइंटला जातो. एकदम मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो केलाय परंतु यावेळेला थ्रो थोडासा लेट होतोय आणि आता थ्रो देखील केलाय. एक्स्ट्रा रन मिळाली. आधीच बेजार त्यात उष्ण शेजार असं म्हणावं लागेल. भरपूर धावा ऑलरेडी खर्च झाल्यात. तिथे धावा रोखणं गरजेचं होतं. अशा वेळेला तो थ्रो केला. बॅकअप नव्हता. त्यामुळे या षटकाची समाप्ती होत असताना बऱ्याच धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 58 धावा. 2 गडी बाद. येणाऱ्या 2 षटकांसाठी अद्याप शिल्लक आहे. ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 101 धावा टोकल्या होत्या त्या संघाच्या विरोधात ओंकार नांदेश्वर संघ देखील कंबर कसून मैदानामध्ये उभा आहे आणि त्यांनी 4 ओव्हरनंतर 58 बनवल्यात. येणारी 2 षटकं शिल्लक आहे. आता चर्चा रंगली आहे की 5व्या आणि 6व्या षटकाची रणनीती कशी ठेवावी.
त्यासाठी कोणता गोलंदाज वापरायचा अखेर चर्चेअंती तो निर्णय ठरलेला आहे. 5व्या षटकाची जबाबदारी प्रणवच्या खांद्यावर दिली जाते. प्रणवने बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. तिथे त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु संघनायकाने पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवलाय. जरी वार केला गेला तरी पलटवार करण्याची क्षमता जयगडचा राजा टीमकडे आहे. करसुमी हळदणकर प्रणव सारखा एक मातबर खेळाडू आहे, मितेश बिर्जे सारखा खेळाडू आहे, अनिकेत हळदणकर सारखा फलंदाज आहे. त्यामुळे या संघाकडे देखील अनेक मातबर खेळाडू आहेत. परंतु जरी मातबर खेळाडू असले तरी ओंकार नांदेश्वर संघाकडे देखील तेवढेच कसलेले गोलंदाज आहेत. त्यामुळे हे बॅटल दोन्ही टीमच्या दरम्यान चांगलं रंगेल. जास्तीत जास्त धावा फलकावर लावाव्या लागतील. प्रणव आलाय, प्रणवच्या समोर स्ट्राईक एंडला तयार. साहिल साही आहे स्ट्राईक एंडला. फुल टॉस, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. चौसष्ट धावा धाव फलकावर. पहिलाच बॉल फुल टॉस जसा टाकला, फुल टोल वसूल केलाय. 64 वर पोहोचलाय धावफलक. दुसरा बॉल टप्पा ठेवला, थोडासा मागे घेतला आणि या वेळेला सुमितने अक्षरशः गुगलला एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधलाय, तो अद्याप हातात आलेला नव्हता. एकदा विकेट प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 65 धावा, 65 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. निहार बराच वेळ मैदानामध्ये आहे. सुरुवातीला आला होता, सलामीला आला, परंतु त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त एकच धाव, कारण तो बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला राहिला. आता स्ट्राईक एंडला आलाय. त्याच्यासाठी देखील फुल टॉस. आडव्या बॅटने लपेटलाय. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी, फस्त करावं तसा लपेटलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. हरकत नाहीये आणि त्याचं कारण निहारच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 71 धावा. काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. प्रणव तयार. अजून एक वेळेला पुढे टाकलाय. टू डाल डाल मै मार मार. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. या षटकातला तिसरा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. या षटकामध्ये या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा आल्या. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत तब्बल 77 धावा. 77 ऑन बोर्ड. डेथ ओव्हरमध्ये समाचार घेतलाय. लांबलचक षटकार, लांबलचक फटकेबाजी केली जाते आणि त्यामुळे आता धावफलक सुरक्षित दिशेने चाललाय. परंतु मी मगाशी उल्लेख केलाय, जरी हल्ला झाला तरी प्रति हल्ला करण्याची क्षमता जयगडचा राजा टीमकडे आहे. त्यामुळे हे बॅटल रंगील. 2 चेंडू आता स्वतःचा बचाव करणं गरजेचं राहील गोलंदाज प्रणवसाठी. परंतु अजून एक, हा देखील लगातारचा तिसरा षटकार. कॅप्टन सामनावीर राहिला होता, तिथून तो फॉर्म त्याने कंटिन्यू केलाय. एवढा वेळ तो नॉन स्ट्राईक एंडला होता, आता तो स्ट्राईक एंडला 3 षटकार ठोकले आणि चौथा देखील येतोय येतोय असं वाटत असताना फटका हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे 4 मिळतील. खरा फिल्डिंग. धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय मैदानाच्या आतमध्ये. चुका चुका आणि चुका. हा देखील एक सोपा झेल. झेल सोडल्यानंतर काय होतं हे बघितलं होतं आपण आणि इथे देखील तो झेल सुटलाय. मंचावर सन्मान केला जातोय. अजयजी गोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय पंकजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते.
धन्यवाद. 5 षटकांचा केस संपलाय. धाव फलकावर धावा आहेत 87 धावा. मोठा धाव फलक उभारला गेलाय. शेवटचे 6 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडला असं म्हणावं लागेल. जेल सोडल्यानंतर आता काय घडतं याची देखील प्रचिती आपल्याला आली. सुनीलजी बोलकर साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. सतीशजी हळदणकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन. धन्यवाद. आपण आलात, आपलं स्वागत आहे. आदिजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. प्रल्हादजी हळदणकर यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा धाव फलक दिसतोय सध्या 87 वर पोहोचलाय. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. मेल फक्त एकच धाव. 88 वर पोहोचलाय धाव फलक. अनेक झेल सोडले गेले. तिथून तो दबाव मोठी फटकेबाजी झाली आणि गोलंदाजांना फार विकेट दिलेल्या नाहीयेत. जबाबदारीचा खेळ ओंकार नांदेश्वरचा पाहायला मिळाला. फिरवला अजून एक वेळेला. जसा फिरवलाय तसाच पाठवलाय. निहार थांबायचं नाव घेणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्पेल एक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टीम मॅनेजमेंटचं टेन्शन आता वाढवलंय कारण षटकाराशिवाय इथे डीलच केली जात नाहीये. प्रत्येक चेंडू षटकार चौकार बाउंड्री मध्येच डील झाली आहे. धाव फलकावर धावा वाढतायत. 90च्या पार झाली धावसंख्या. 94 धावा. 4 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. अजून एक निहारच्या बॅट मधून लगातारचा दुसरा. मागे 3 मारले होते, आता सलग 2 मारलेत. षटकार. 6 धावा. 100 धावा धाव फलकावर. केली 11 बॉल मध्ये 37 वर पोहोचलाय निहार. टीमचा कॅप्टन. एवढा वेळ मी का थांबलो होतो याचं उत्तर त्याने दिलंय. जरी रुद्रला धावबाद केला असेल मी असं तुम्हाला वाटत असेल तरी तो माझा निर्णय योग्य होता कारण मी मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं आणि त्यानंतर धावांचा पाऊस त्याने पाडलाय. समोर साईल. या षटकामध्ये देखील लगातारचा तिसरा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. धावांचा धूम धडाका. मागच्या षटकात 3 लगातार ठोकले. या षटकात देखील 3 मारलेत. धावा झाल्या स्कोर कार्डवर तब्बल 106 धावा. या पिल्ला यॉर्कर टाकलाय. त्यावर धाव घेतली नाहीये उदयजी पाटील यांच्याकडून. 500 रुपयाचं पारितोषिक आहे निहार भाटकर साठी. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 106 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू पारचा. फुलेलींचाच बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाले काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडस फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मिळालेले आहे 2 धावा आणि तब्बल 108 धावा धाव फलकावर उभारल्या गेल्या. 109 धावांचा पाठलाग करावा लागेल या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर टीम जयगडचा राजा टीमला. लेखाजोग आपल्याला बघायला मिळतोय. निहार 14 चेंडूमध्ये 45 धावा काढून नाबाद राहिला. रुद्रने काढले 8 बॉलमध्ये 30 धावा. साई प्रसादने 10 बॉलमध्ये 22 योगदान दिलं आणि साई पेडणेकर 4 बॉलमध्ये 11 धावा काढून नाबाद राहिला. अक्षयने 1 षटक टाकले. 19 धावा खर्च केल्या. विकेटचा कॉलम खाली आहे. प्रणवने 2 षटक 42 धावा यतीची धुलाई केली. पार्थने 2 षटक टाकली. 36 धावा त्याने खर्च केल्या आणि सुशांतचं 1 षटक 11 धावा 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये.
32ला पहिला धक्का, 55ला दुसरा धक्का आणि त्यानंतर 36 चेंडूमध्ये 109 धावांची गरज आता जयगडचा राजा टीमला. परंतु जरी वार झाला असेल तरी पलटवार करणं जाणतो हा संघ. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपल्याला टॉस साठी तयार राहायचंय. आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची सोय अर्थातच भोजनाची व्यवस्था RCC क्रिकेट क्लब राजवाडी आणि RCC राजवाडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून त्यांच्या सौजन्याने केले गेले आहे. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतो. पुढच्या काही वेळेत जेवण सुरू होईल. तर धन्यवाद RCC क्रिकेट क्लब राजवाडी आणि राजवाडी ग्रामस्थ, आपलं मनपूर्वक धन्यवाद. 109 धावा बनवायच्यात 36 चेंडूमध्ये आणि त्यासाठी 2 फलंदाज तयार. आता देखील षटकार चौकारामध्ये डील करावी लागेल. चला एका रांगेत मैदानात जायचं, एका रांगेत. तब्बल 109 धावांचं डोंगर. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. खेळपट्टीवर रवाना झालेले आहेत कारण 36 बॉलमध्ये 109 धावांचा डोंगर फोडायचा आहे. प्रणव आणि त्याच्याबरोबर टीमचा कॅप्टन सुमित हळदणकर. आणि 36 चेंडूमध्ये 109 धावा म्हणजे एक मोठं विशाल लक्ष्य त्यांना पूर्ण करायचं आहे. तर पहिल्या षटकाची जबाबदारी ओंकार नांदेश्वर टीम, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू त्वरित पाठवून द्या. मृणाल या लवकर. राहुल मोरे यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याचे आणि समोर आहे लेफ्ट हँडर प्रणव मुरकर. पहिलाच बॉलीला रोल केलाय, स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे मिळतात आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. एकेरी दुहेरी तिहेरी धावा आणि कल्पकता दाखवली ते संघनायकाने. 3 धावा वसूल केल्यात. 3 धावांच्या मदतीने दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर राहुल मोरे यांच्या विरोधात 3 धावा खात्यामध्ये जमा झाल्या. 109 धावा दिनेशजी भोळे यांच्याकडून निहार बाटकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा केलंय. धन्यवाद.
दुसऱ्या चेंडूसाठी संघनायक आता स्ट्राईक एंडला. अजून 106 धावांची असेल गरज, कारण पहिल्या चेंडूवर 3 आल्यात आणि पॉवर प्ले पासूनच तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट विल बिगन इज हाफ डन. राहुल पुढचा चेंडू घेऊन सुमित साठी हलक्या हाताने खेळाय, हवेत आहे चेंडू, कॅच ऑफ. सोपा झेल. पहिल्या डाबात हेच झालं. इथे झेल सोडलाय. सकाळी डोक्याला लावायचं पॅराशूटचं तेल हाताला लावून आलाय आणि त्यानंतर हातातून बॉल निसटला. हा झेल बदलेल का खेळ? आज रात्रीला झोप लागेल का हा प्रश्न त्याला निर्माण झालाय. जर सामना काही उलटफेर झाला तर मात्र खैर नसेल. हा झेल भरपूर महत्वाचा होता. सुमित हळदणकर जो खेळाडू कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो अशा खेळाडूचा झेल सुमितने आशा सोडली होती. त्याला वाटलं होतं माझं रिटर्न तिकीट कन्फर्म झालंय की काय, परंतु अशा वेळेला ते वेटिंग लिस्टला गेलं आणि त्यामुळे तो मैदानात सुरक्षित असेल. स्ट्राईक एंडला आलाय प्रणव. पुढच्या चेंडूचा सामना करेल. पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रू केला जाईल. थोडासा दिशाहीन थ्रू, त्यामुळे 2 धावा इथे खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 6 धावा. रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावी लागेल. जवळपास 17 ते 18 धावांच्या सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये धावा गरजेच्या आहेत. प्रणवसाठी पुढचा चेंडू. या विला समोर लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. आमच्या कॅमेरामनला मानवंदना देतोय. चौकार आलाय. 4 धावा खात्यामध्ये जमा. चार चेंडूमध्ये 10 खर्च झाल्या. त्या बिलला पुन्हा एकदा मोठा गॅप शोधायचा प्रयत्न झालाय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर आहे, त्यामुळे धाव मिळणार नाही. बायडिश मिड ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर आहेत. इथे धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल. शेवटचा चेंडू आता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा शिल्लक आणि त्यावर बॉडीला रोल करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल आवाक्या बाहेर पोहोचलाय. सरळ सीमा पार मिळते. चौकार पहिल्या षटकानंतर धाव फलकावर 14 धावा बिनबाद. एकशे 9चा पाठला करायचा आहे. लगेचच आता बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचाने कळवलाय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. सुरुवात चांगली आहे पण तो सातत्य ठेवावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये तो वार झालाय. पलटवार करावा लागेल. हिट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से, हेच तुम्हाला परिसूत्र राबवावं लागेल. हल्ला झालाय. प्रति हल्ला करावा लागेल. संघ नायकाने काय बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग केली. रुद्र आणि निहार भाटकर या 2 फलंदाजांनी अक्षरशः तुफानी फटकेबाजी करत असताना गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली आणि त्याच्या जोरावर 108 धावा धाव फलकावर लागल्या. मात्र दुसऱ्या डावमध्ये 14ने सुरुवात झाली. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच स्वीकारलाय. त्यामुळे आता या षटकात 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बघायला मिळत आहेत. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आहे. दुसरा डीप मिड विकेट. तिसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये लावला गेलाय. सुमित हळदणकर साठी हे प्रोटेक्शन. बाउंड्री लाईनवर असताना निहार तयार. पहिला बॉल. चेंडू हवेत. एलिव्हेशन दॅट शुड बी टेकन गुड कॅच. पहिला धक्का. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुमित हळदणकर बॅक टू डग आउट. सोपा झेल सुटला होता पण तो या वेळेला अगदी क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तयारच होता. मोठी विकेट. संघनायकाने संघनायकाला माघारी पाठवलं
आता दबाव वाढील, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून एक वादळ दाखल झालंय. मितेश बिर्जे हा देखील एक मोठा मातब्बर फलंदाज आहे. याच्या देखील भात्यात अनेक फटके. मागच्या मॅच मध्ये त्याने देखील तुफानी खेळी साकारली होती. सामनावीर ठरला होता. तो खेळाडू मैदानात आलाय, त्यामुळे याच्या विरोधात देखील थोडासा बचाव करावा लागेल. परंतु निहारच्या खात्यामध्ये विकेट आली आहे, त्याला थोडासा आत्मविश्वास मिळालाय. समीकरण असेल आता या सामन्याचं, या डावाचं 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 95 धावांची आहे गरज. 29 चेंडू 95 धावा हे शक्य होऊ शकतं, पण त्यासाठी षटकार चौकार बाउंड्रीज मध्ये डील करावी लागेल. निहार तयार. पुढचा चेंडू पुन्हा ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईट बॉलची घोषणा. परंतु यावेळेला पंचांसोबत चर्चा केली जाते. पंचच कळवतायत की हा चेंडू नेमका कुठे पिच केलाय त्याची पडताळणी केली जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय, एक्स्ट्रा डाव मिळणार आहे आणि त्यानंतर ती शहानिशा केली जाईल. तो निर्णय पंचांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे बाहेरून कोणीही कोणत्याही कमेंट करू नका. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सद्यस्थितीमध्ये जसा मी उल्लेख केला की तो व्हाईट बॉलचा सिग्नल, सॉफ्ट सिग्नल आपल्याला मिळालाय. आणि हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा होते. धाव फुलक्यावर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 15 धावा, एक गडी बाद. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे म्हणून तुम्ही खर्च आणि उधळपट्टी करू शकत नाही. दुसरा बॉल या वेळेला देखील आपण बघितलं तर आता फलंदाज निघालाय. बॅटची कड स्लोबर वन होता, गती थोडीशी कमी केली. दुसरा धक्का बसतोय टीमला. मितेश बिर्जेच्या बॅटची कड घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. दुसरा धक्का बसतोय, फलंदाज बाद. राहिला इकडे मितेश बिर्जे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दळदनकर हा देखील एक मोठा खेळाडू आहे. लांब लचक फटके घेण्यासाठी हा जाणला जातो, हा डिटर. त्याला आता जोडीला घेऊन प्रणवला उर्वरित धावा पूर्ण करायच्यात. निहारने या षटकामध्ये 2 हादरे दिली. संघनायक सुमितला बाद केलं, त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. पुढच्या चेंडूवर मितेश बिर्जे कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद झाला आणि आता थोडासा दबाव इथे जयगडचा राजा टीमवर असेल. पहिलाच बॉल हवेत खेळाय, एलिव्हेशन चेंडूला आणि अजून एक धक्का मिळेल. 3 चेंडूंवर 3 विकेट आलेत, परंतु मध्ये एक चेंडू व्हाईट बॉल टाकला आणि त्यामुळे ते सूत्र थोडंसं बिघडलं. अनिकेत आलाय, तो देखील पहिल्या चेंडूवर बाद. अजून एक धक्का. पार्थ हळदणकर क्रॉस बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे, पण तो यावेळेला नकार कळवलाय. एक धाव खात्यामध्ये.
विकेट हॅट्रिक होऊ शकली असती, परंतु त्यासाठी तुम्हाला सलग 3 लिगल डिलिव्हरीज टाकाव्या लागतात. पण मध्ये एक व्हाईट बॉल टाकला होता निहारने. फलकावर धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 109चा पाठलाग करत असताना फक्त 16 धावा, 3 विकेट गमावल्यात. थोडासा बॅकफुटवर गेलाय जयगडचा राजा संघ, तिथून त्यांना कमबॅक करावं लागेल. चला पुढचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी त्वरित दाखल व्हा. रत्नदीप पाटीलवाडी आणि श्रेयान इलेवन कासारी दोन्ही कॅप्टन तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर पोहोचा. हलक्यात आणि सॉफ्ट हँडेड जेंटल पुश प्लेस केलाय बॉल. सिंगल घेत असताना एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होते. सिंगलने काम चालणार नाहीये. चौकार षटकार बाउंड्रीज मध्ये डील करावी लागेल. लक्ष मोठं आहे, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. हे पुस्तक मी वाचलं होतं. ती डोंगरा एवढी गोष्ट आता तुम्हाला छोटी करायची असेल, सोपी करायची असेल तर त्यासाठी नवनीतचं गाईड मिळणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. निहार पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुल केलाय बॉलला. मिड विकेटला बॉल जातोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा मिळत आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर 109चा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 19. 3 गडी बाद. शालेय जीवनामध्ये असताना आपण नवनीतचं गाईड वापरायचो. त्या नवनीतच्या गाईडची एक टॅगलाईन होती, नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो. इथे थोडंसं अवघड आहे, परंतु ते सोपं करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. नवनीतच्या गाईडने काहीच होणार नाही. तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वापरावा लागेल आणि त्यानंतर हा सामना तुम्ही जिंकू शकता. परंतु आता समीकरण आहे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. तब्बल 90 धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी गरजेचा आहे आत्मविश्वास आणि फटकेबाजी. या दोन्ही गोष्टींचा मिलाप तुम्हाला दाखवावा लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दोन्ही कॅप्टन श्रेयान इलेवन कासारी विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. कॅप्टन त्वरित पोचा. श्रेयान इलेवन कासारी, विनायक पाटील कॅप्टन. 4 कॉल दिलेले आहेत. आता 1 ओव्हर कमी होईल. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन पोहोचतील आणि तिथे टॉस घेण्यासाठी आदितजी पाटील यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. टीम मध्ये काही अपडेट असतील तर त्या पोहोचवा. त्वरित टॉस साठी दाखल व्हा. 24 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. धाव फलकावर आहेत 18 धावा. 19 धावा आहेत, म्हणजे इथून 90 धावांचा पल्ला पार करायचा आहे. फुलेलींचा बॉल. पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला होता. बॉटम हँडचा वापर करत असताना डिपिक्सचा कव्हर आणि वाईट डिश लॉंग ऑफच्या अगदी मध्ये खेळा. तिथे एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये केलं. 2 धावा पूर्ण केल्या. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत 21. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय. दोन्ही संघ रत्नदीप पाटीलवाडी आणि श्रेयान इलेवन कासारी दोन्ही संघांनी एक सामना गमावलाय. पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. आदितजी पाटील आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल रत्नदीप पाटीलवाडीचा असणार आहे. हेड इज द कॉल एंटिल इट इज. धन्यवाद आदितजी, आपण मंचावर असं नसतं वा. आपलं खूप खूप स्वागत आहे. चला विनायक टॉस जिंकलाय. मागची मॅच गमावली, आता टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. आता टीम मध्ये काही बदल केलाय की सेम स्क्वॉड असेल? कांचन. या मॅच मध्ये एक चांगला खेळ बघायला मिळेल. हो. विशिंग यू ऑल दी बेस्ट. चला बाबा, मागच्या मॅच मध्ये थोडीशी काही चुका झाल्या, त्यामुळे तो सामना गमावा लागला. क्लोज एन्काउंटर होता, मात्र त्यातून अनेक चुका घडत असताना ते शिकले असतील. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता आणि आता पुन्हा बॅटिंग करायची, काय निर्णय असणार आहे? नक्कीच जर टॉस जिंकलो असतो तर पुन्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु आता फलंदाजी नक्कीच चांगली फलंदाजी करू. टीम मध्ये काही बदल केलेत की सेम स्क्वॉड? नाही, 2 बदल केलेत, अपडेट केले जातील. विशिंग यू ऑल दी बेस्ट. एक चांगले बॅटल आम्हाला बघायला मिळेल. श्रेयान इलेवन कासारीने टॉस जिंकला आणि सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
ऑन साईडला लॉफ्ट केलाय. बॉल जाईल काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार आणि इकडे मिळतोय चौकार. अठराशे आणि 74 धावा. तू हा सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा हाच प्रयत्न केला जाईल जयगडचा राजा टीमकडून. कारण गुणतालिका पॉइंट टेबल्स मध्ये अनेक समीकरण निर्भर असतील आणि तो विचार करता शेवटपर्यंत खेळणं, विकेट न गमावणं हा विचार करून मैदानामध्ये थांबणं गरजेचं असेल आणि ती रणनीती आखली जाते. 18 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर आहेत आतापर्यंत 35 धावा. मागच्या षटकामध्ये 2 चौकार आले. पण आता येणारे 18 चेंडू त्यावर फटकेबाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पार्थ खेळतोय आणि पार्थच्या बरोबरने प्रणव अद्याप मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात साई प्रसाद करेल. चला फार वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता. फाईन घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय फ्लाय स्लिपला. तिथे फिल्डर आहे. रन मिळते फक्त एक. एकेरी धावांनी काहीच होणार नाही. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. जास्तीत जास्त धावा चेस कसा करता येतील याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक फटक्यावर पलटवार करणं याशिवाय तुमच्याकडे आता पर्याय नाहीये. एका धावेबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहे 36 धावा. 3 महत्वाचे फलंदाज डगआउटमध्ये आराम करतायत. साई प्रसाद पुढचा चेंडू घेऊन यावेळेला प्रणवसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉलचं सिग्नल. वाईट यॉर्कर टाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर बाहेर होता बॉल. पंच वाईट बॉलची घोषणा करतायत. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. परंतु जयगडचा राजा या संघाकडे 100 पार धावा उभारण्याचा अनुभव होता. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल त्याने 101 धावा बनवल्या होत्या. इथे 109 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये शुभम प्रणव खेळतोय. अजून एक चांगला चेंडू. स्लोवर कटरचा वापर केला जातोय. त्या विरोधात अगेन्स्ट टर्न खेळत असताना थोडस लक्ष विचलित झालं आणि त्यामुळे चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. जेवढे ही डॉट बॉल येतील ते दबाव वाढवतील. लो फुल टॉस होता. समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. आज क्षेत्ररक्षकांना काहीतरी वेगळंच अपेक्षित असावं. सोपे झेल कठीण करतायत. कठीण झेल सोपं करण्याचा प्रयत्न केला जातो. इकडे मात्र झेल सोडला गेला. त्यानंतर एक धाव खात्यामध्ये जमा झाले. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहे 38 धावा. जिथे 109चा पाठलाग करायचा आहे. चौथ्या षटकामध्ये साई प्रसादने संधी निर्माण केली होती परंतु ती संधी गमावली. आता स्ट्राईक एंडला आहे पार्थ. आतापर्यंत एका धावेवर फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. टप्प्याचा चेंडू होता. क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. पार्थला निराशा लपवता आली नाही. पार्थने पहिल्या डावामध्ये काही झेल सोडली परंतु आता त्याची किंमत दुसऱ्या डावामध्ये भरून काढायची असेल तर त्यासाठी धावा येणं गरजेचं. चला चला फार वेळ घेऊ नका. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येतोय. एक धाव खात्यामध्ये जमा होईल. सिंगलच घेतल्या जात आहेत. शेवटपर्यंत खेळत राहायचं आणि जसा मी मगाशी उल्लेख केला की गुणतालिकेवर नजर असेल तिथे अनेक समीकरणं जुळवायची असतील. जरी एखादा सामना गमावला तरी फरक पडत नाही परंतु त्यासाठी ती सरासरी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर यानंतर अजून एक संधी असेल. स्लोवर बनवता हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा चेंडूच्या खाली. इथे कॅच. फलंदाज बाद.
पार्थला परतावं लागेल. अजून एक धक्का, चौथा धक्का बसतोय. फलंदाज माघारी परतलाय पार्थ हळदणकर. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय सुर्वे आता दाखल झालाय. त्याचं कारण पार्थ बाद झाला. 109 धावांचा तो दबाव. तेवढासा झुगारता आलेला नव्हता. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळत आहेत. ओंकार नांदेश्वर संघाने डॉमिनेट केलाय. पहिल्या डावात फलंदाजांनी डॉमिनेट केलं. दुसऱ्या डावामध्ये आपण बघतोय गोलंदाजीमध्ये तेवढंच वर्चस्व बघायला मिळतंय आणि त्यामुळे धावा येत नाहीयेत, पण तो धावांची धावाधाव करावी लागणार आहे. नियार आलाय षटक क्रमांक 5 साठी. पहिलाच बॉल वाईड डिश लॉंग ऑफ सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. प्रणवच्या बॅटमधून षटकार. सरळ सीमापार चेंडू पाठवून दिलाय. 6 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 46 धावा. नियारचं स्वागत केलं. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज निहार चेंडूच्या खाली झेल घेतोय. कॉट अँड बोल्टच्या रूपाने प्रणव देखील बाद झालाय. 5वा धक्का बसतोय टीमला. फलंदाज प्रणव बाद. पोचा. यानंतर सामन्याचा टॉस झालाय. श्री आणि 11 विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी या दोन टीमच्या दरम्यान तो सामना असेल. रत्नदीप पाटीलवाडी संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि ही माहिती बरोबर नाहीये. श्री आणि 11 टॉस जिंकलाय, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. रत्नदीप पाटीलवाडी संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करताना बघायला मिळेल. सामन्यामध्ये आता औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल. कारण 109चा डोंगर थोडासा अडथळा आला आणि त्यामुळे तो पूर्ण करत असताना फलंदाज रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये बाद होत गेले. वाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 47 धावा. या षटकात देखील षटकारानंतर विकेट मिळाली. अक्षय सुर्वे आणि आकाश हे दोन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. अक्षय स्ट्राईक एंडला. अगुटप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली यष्टीरक्षकाने शर्तीचे प्रयत्न करत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल हातातून निसटतोय. त्यानंतर एक धाव अक्षयच्या खात्यामध्ये जमा होते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 48 धावा. माफ करा, 49 धावा आहेत धाव फलकावर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर नाहीये. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाला बीट करून. इथे आलेला हा निर्धाव चेंडू. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटतंय. येस, लॉंगॉन मधून मिड ऑफ पर्यंत धावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. अखेर झेल टिपलाय. मोठी विकेट. आकाश देखील परतलाय. 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा आहेत 49 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडूमध्ये 60 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 10 धावांचा स्टिकर लावणं शक्य नाहीये. नेक्स्ट मॅचची तयारी
बंटीने टाइम बघितलाय, वेळ बघितली, आता खेळ बदलणार का? पहिला सामना थोडासा क्लोज होता, तिथे दोन्ही संघ श्रियान 11ने पहिला सामना गमावला. दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी संघाने देखील पहिला सामना गमावलाय. पहिल्या विजयाच्या शोधात हे दोन्ही संघ मैदानात उतरतील आणि तो पहिला विजय कोणत्या टीमला मिळणार यासाठी पुढचा सामना आवर्जून पाहावा लागेल. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा 16 दिवस क्रमांक 2. पहिला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि या बेला फलंदाज बाद झालाय. बहुधा बॅटची कट घेतलेली असावी. कॉट बिहाइंडच्या रूपाने अक्षय सुर्वे बाद झालाय. तिथे कॉट बिहाइंड नाही तर बोल्ड झालाय. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता दीप सुर्वे आलाय. या सामन्यातले चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडूंचा की शिल्लक जिंकण्यासाठी 60 धावा. एरिक बाय रन रेट प्रचंड पुढे गेलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओडी विकेट डाऊन दी लेग स्टंपच्या बराच बाहेर. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. सांघिक अर्धशतक पूर्ण 50 धावा. आता 5 मध्ये 59. लो फुल टॉस बॉडीला रोल करत असताना खेळा बॅकवर्ड स्क्वेअर लीगला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लीग मध्ये थोडंसं बंबल्ड, मात्र दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याचा इथे इरादा होता. सिंगलच मिळते, दुसरी धाव पूर्ण होत नाहीये. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहेत 51 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. ओंकार नांदेश्वर संघ दुसऱ्या विजयाच्या दिशेने आता आगेकूच करतोय. फुलटॉस चेंडू बॉडीला रोल करत असताना स्क्वेअर लीगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने आता धाव फलकावर 52 धावा. 7 गडी बाद. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. हे दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे होते, तोला मोलाचे होते. फुलटॉस टाकलाय, तो खेळ आहे सरळ सीमा पार. डीप स्क्वेअर लीग सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत 6 धावा. षटकार लेट पण थेट 6 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. परंतु जसं आपण म्हणतो प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट म्हणून काहीच फायदा होत नाही. आणि तो प्रवास संपत आलाय, कारण शेवटचं षटक या सामन्यामध्ये सुरू आहे. 6 धावांनी धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 58 धावा. अजून एक लगातारचा दुसरा षटकार दीपच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार. आता या फलंदाजाला आधी प्रमोट करणं गरजेचं होतं असा प्रश्न निर्माण झालाय. उशिराने आला, तू सांगतोय लेट पण थेट. माझी एंट्री थोडीशी लेट असते परंतु थेट असते. या 2 षटकाराने थोडंसं अंतर कमी झालंय. धाव फलकावर आहे 64 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. सामना इथे संपलाय. हा सामना जिंकलाय ओंकार नांदेश्वर संघाने 44 धावांनी हा सामना जिंकला. आणि या सामन्याचा सामनावीर टीमचा कॅप्टन बॅक टू बॅक 5 विकेट हॉल ज्याने पूर्ण केलं तो खेळाडू, तो गोलंदाज, अर्थातच टीमचा कॅप्टन निहार भाटकर ठरलेला आहे सामनावीर. अभिनंदन निहार, अभिनंदन टीम. चला या लगेचच प्रेझेंटेशन मध्ये आणि एका लाईन मध्येच बाहेर यायचं हस्तांदोलन करून. चला आकाश, आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या.
चला निहार लवकर या